नमस्कार। भारतीय जनता पार्टी, शिवसेना, मनसे, रिपाई, राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकप्रिय उमेदवार माननीय रवींद्रजी वायकर यांची कॉर्नर मीटिंग जी मला वाटतं जाहीर सभेमध्ये याचं परिवर्तन होत आहे। ती मीटिंग आजच्या दिवसाची पहिली मीटिंग आपण साईवाडी इथे चालू करणार आहोत। त्यामुळे माझी सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे, ज्याला खुर्चीवर बसायला जागा त्यांनी कृपया बसून घ्यावे। शिवसेना म्हणजे कॉर्नर मीटिंग असल्यामुळे जी खुर्च्यांची व्यवस्था तिकडे बसून घ्यावा। मित्रांनो, आपण या मला वाटतं मीटिंगला 2-5 मिनिटात सुरुवात करणार आहोत। आपकी बात 400 पार, फिर एक बार मोदी सरकार, रवींद्र वायकर आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जोरदार शिवसेनेचा जय हो। भारत माता की जय। महाराष्ट्र जय श्रीराम, जय श्रीराम। मित्रांनो, एक दुर्दैवी घटना घडली, त्याच्यामध्ये काही लोक मृत्युमुखी पडले घाटकोपरला। पण मित्रांनो, या मुंबईमध्ये अजून 2 वादळ यायची बाकी आहेत। 2 धोकावणारी चक्रीवादळ येणार आहे। एक तर उद्या दाखल होणार आहे आणि एक 17 तारखेला येणार आहे। आणि त्या वादळाचं नाव आहे नरेंद्र दामोदर दास मोदी। आणि या वादळाने अनेकांची झोप नाही तर राजकीय लष्कर उडालेली आहे। हे वादळ असं आहे, गेले 22 वर्ष घोंगावत आहे। असं काय केलेलं आहे म्हणून या नरेंद्र मोदींकरता 140 कोटी लोक वेडी झालेली आहेत। दोस्तांनो, नरेंद्र मोदी ज्यावेळी देशाचे पंतप्रधान झाले त्यावेळी काही लोकांना वाटलं होतं हा माणूस देशाचा पंतप्रधान होतोय, याआधी साधी खासदारकीची पण त्याला अनुभव नाही। एखाद्या राज्याच्या 6 कोटी जनतेच्या राज्याचा मुख्यमंत्री होणं एक वेगळी गोष्ट आहे आणि 140 कोटी जनतेच्या राहुल गांधींनी पण मान्य केलंय की नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार आहे। आणि काल परवा उरलेल्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांनी सांगितलं, कालचा पेपर जर तुम्ही वाचला असेल तर पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीरमध्ये आंदोलन चालू आहे। त्यांची जी राजधानी आहे तिकडची मुझफ्फराबाद ह्याच्यावरती नागरिक मोर्चा घेऊन जात आहेत। त्याचं कारण असं आहे, तिकडे जो असंतोष आहे तो आता भडकतोय, कारण त्यांना कळलेलं आहे पुढची 5 वर्ष हिंदुस्थानचं आराध्य दैवत बाळासाहेब ठाकरे यांचे पट्ट शिष्य नरेंद्र मोदी परत एकदा पंतप्रधान होणार आहे। भारत माता की जय। इराण हे इस्लामिक राष्ट्र आहे, त्याचा चाबार बंदर आहे। ते बंदर भारताने 2016 पासून विकसित केलाय। त्या इराण बंदराचा विकास करताना वापर करण्याचा इराण आणि भारत सरकारमध्ये प्रत्येक वर्षी नूतनीकरण होत होतं। आणि ह्या वर्षी म्हणजे अगदी परवा आमचे सोनोवाल जे मंत्री आहेत त्यांनी हा करार नरेंद्र मोदी परत एकदा सफेद झाले तर आपण पुढे लढायचं काय म्हणजे माझ्या देशातील विरोधी पक्ष नेत्यांना कळत नाहीये। आणि म्हणून मी म्हटलं की बाळासाहेबांच्या एका डोळ्यात आनंद अश्रू असतील की ज्या व्यक्तीने 370 कलम हटवलं, ज्या व्यक्तीने ट्रिपल तलाक रद्द केला, ज्या व्यक्तीने राम मंदिर बांधून दाखवलं, अशी व्यक्ती परत एकदा हे बाळासाहेब वरतून बघतायत म्हणून त्यांच्या एका डोळ्यातून आनंद अश्रू निघत आहे आणि त्यांच्या दुसऱ्या डोळ्यातून अश्रू निघत आहे। त्याचे कारण असं आहे, बाळासाहेबांनी म्हटलं होतं सुभाष सावंत त्याला दुजोरा देतील, की बाळासाहेबांनी म्हटलं होतं ज्यावेळी माझी शिवसेना काँग्रेसशी काही संबंध जोडेल त्यावेळी ते दुकान मी बंद करीन, हे बाळासाहेबांचे शब्द होते। आणि येत्या 20 तारखेला बाळासाहेब आणि विनोदताई ठाकरे राहिलेल्या त्या पवित्र वास्तूतून
त्यांचं उरलेलं कुटुंब बाहेर पडणार आहे आणि आम्ही म्हणतो ना, ये हात नाही हातोडा है, इससे देश को तोडा है. अशा काँग्रेसच्या हातावरती शिक्का मारण्याकरता, बटन दाबण्याकरता बाळासाहेबांचं कुटुंब बाहेर पडणार आहे. म्हणून बाळासाहेबांच्या दुसऱ्या डोळ्यातून आनंदाश्रू नाही तर दुःखाचे अश्रू निघणार आहे. पण मित्रांनो, मला सांगायला आनंद होतो की आपल्या सगळ्यांच्या मदतीने आपण परत एकदा मोदींना जे 400च्या वरती खासदार निवडून देणार आहोत, त्यापैकी 1 खासदार आपण या उत्तर पश्चिम मुंबईतून ज्या लोकसभेमध्ये नरेंद्र मोदींच्या साथीला जाणार आहे हे बघून बाळासाहेबांच्या डोळ्यातून आनंद अश्रू असतील हे सांगायला मला बरं वाटतंय. मित्रांनो, आपण आज सर्व इकडे जमलेलो आहोत. रवींद्र वायकर इकडे येतील काही वेळात, उदय सामंत पण येणार आहे. मला आपल्याला सांगायला एक गोष्ट म्हणजे महत्वाची वाटते की आज आपण इकडे 3-4 पक्षाची महायुती इकडे आहे. मला माहिती आहे की काही दिवसापूर्वी माननीय राजसाहेब ठाकरे यांनी या युतीला पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे मनसेचे पण नेते पदाधिकारी इथे उपस्थित आहेत. कदाचित संदीप दादा, मी तुम्हाला सांगू इच्छितो, सुभाषजी तुमचंच लग्न आहे, आम्ही तर वराती आहोत. लग्न म्हणजे तुमच्या पक्षाचं, आम्ही वराती आहोत, तुमचं नाही. रेकॉर्ड होत आहे, रेकॉर्ड होत आहे. तर लग्न तुमचं आहे, आम्ही वराती आहोत. कुठे पुढे मागे झालं तर ते जे काही रुसवे फुगे होतात ते रुसवे फुगे आपण ठेवायचे नाहीये. आपलं एकच लक्ष आहे, धनुष्यबाण धनुष्यबाण धनुष्यबाण, मोदींची निशाणी धनुष्यबाण. त्यामुळे आपण सर्वांनी एक दिनाने याच्या पुढे काम करून जेवढी मतं 2014 आणि 2019 साली ह्या लोकसभेतून आपण दिली होती त्याच्यापेक्षा जास्त मतांनी आपण माननीय रवींद्रजी वायकर यांना निवडून देऊया आणि 400 पैकी 1 आपला खासदार तिकडे बसूया. एवढंच बोलतो आणि माझे 2 शब्दाला विराम देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. माननीय प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून या देशात आपल्याला पाठिंबा देणारे मनसेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे साहेब. खरं म्हटलं तर हे स्वप्न मी किती दिवसापासून बघत होतो. मी अनेक वेळा पाहत होतो की सगळे एकत्र येतो आपण, पण राजसाहेब कधी येणार हे स्वप्न मी पाहत होतो. आणि खरोखरच आई जगदंबेच्या कृपेने ते स्वप्न पूर्ण झालं आणि राजसाहेब अरे आपकी बात, अरे आपकी बात, आपकी बात, और एक बार, और एक बार, और एक बार, आपकी बात, आपकी बात, आपकी बात. आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. रविंद्र वायकर साहब आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. मोदी पटेल साहब आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. रवींद्र वायकर साहेब छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळे. शिवाजी महाराज की भवानी, सगळ्यांनी जरा साईडला मित्रांनो पाठी संपूर्ण साईवाडीच्या परिसरामध्ये जे काम बाकी राहिलेले आम्ही या ठिकाणी शपथ घेऊन सांगतो की ज्या दिवशी रवींद्र वायकर साहेब खासदार होतील त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून साईवाडीमध्ये
चमत्कार व्हायला चालू होणार आहे, लक्षात ठेवा. राहिवाडीची जी अधोगती आहे, लोक गप्प आहेत, वायकरवाडीला चालण्यासाठी श्रीकृष्णाच्या रूपाने रवींद्र वायकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आज त्यांच्या जोडीला रामन साहेब आलेले. टीव्हीवर तर ते सडेतोड बोलतातच, पण ते आज या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन मोदी साहेब आलेले आहे. मला आपल्याला एकच सांगायचं, मगाशी सामंतांनी सांगितलं की बाळासाहेबांच्या डोळ्यातून एक डोळ्यातून अश्रू येतील आणि एक डोळ्यातून दुःखाचे अश्रू येतील. आम्हाला ते पाहायचं नाहीये. आम्हाला काँग्रेस आमच्या विरोधी पक्षाला काँग्रेस चालतो, आमच्या विरोधी पक्षाला शरद पवार चालतो, पण आमच्या विरोधी पक्षाला भाजपा चालत नाही, आमच्या विरोधी पक्षाला आमचे राजसाहेब चालत नाही, आमच्या विरोधी पक्षाला अजित पवार चालत नाही. अहो, ज्या लोकांबरोबर आम्ही आयुष्यभर लढाई केली, त्या लोकांना आम्ही शिवसेनेसाठी किती झेल भरले, त्याचं दुःख आमच्या वेदना या छातीमध्ये भरून भरून आहे. आणि ही छाती केव्हा खाली आहे, जेव्हा 4 जूनला नरेंद्र वायकर साहेब आणि दिल्लीवरती पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब जातील, त्यावेळी छाती चालू होणार. मला खूप बोलायचं होतं, वायकर साहेब थोडी उशीर झाला, आपल्याला पुढच्या मिटिंगला पण जायचं असं कळलं. वायकर साहेब म्हणजे कामाचा वाघ आहे. वायकर साहेब त्याला खोटं चालत नाही, कारण मी जवळजवळ 92च्या अगोदरपासून वायकर साहेबांच्या माझी नगरसेवक म्हणून एकदाच महानगरपालिकेमध्ये एंट्री झाली होती. पण ती सामंत साहेब आधी जोगेश्वरीला जायची, बाई माणूस घाबरायची, आधी जोगेश्वरीला घाबरायची. जोगेश्वरीला कोणी जायचं नाही, घर खरेदी करायचं नाही, अशा प्रकारचं वातावरण होतं. 92-93च्या दंगलीमध्ये तर मी पाहिलेलं, मी स्वतः होतं. वायकर साहेब ताकदीनिशी तिथे उभे राहिले आणि आपल्या हिंदू लोकांना सांगितलं, घाबरायचं नाही, शिवसेना तुमच्या बरोबर आहे, तुमच्या बरोबर आहे. आणि अशा पद्धतीने आम्ही 92-93ची दंगल सुद्धा घालवली. असे आमचे वायकर साहेब जेव्हा तिथे नगरसेवक झाले, मला वाटलं वायकर साहेब काय करतील, कशा पद्धतीने काम करणार आहे, चारी बाजूला असं प्रॉब्लेम आहे. पण खरोखरच या मुंबईतल्या नगरसेवकांपेक्षा 1 नंबरचं काम वायकर साहेबांनी तिथे केलं. 1 नंबरचं. 3 वेळा नगरसेवक आमदार झाले तर आजूबाजूच्या लोकांना घाम सुटला. आणि आज जर तुम्ही त्या जोगेश्वरीमध्ये जाल तर दंगल काय, आपल्या हिंदू लोकांच्या देशाला जरी धक्का लागला ना तर तिथे सहन न करणारे वायकर साहेबांचे कार्यकर्ते आहेत, हे महत्वाचे. पण मी वायकर साहेबांना त्या तमाम साईवाडीच्या वतीने आज आम्ही तुम्हाला विश्वास देतो की तुम्ही काही करा, फक्त लोकांचा संपर्क करा. 20 तारखेला मतदान तर होणारच आणि 4 जूनला आपण खासदार म्हणून निवडून येणार. एवढंच बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सामाजी यांना विनंती करतो की पुष्पगुच्छ व शॉल देऊन त्यांचा सत्कार नगरसेवक अभिजित सामंतजी हे पुष्पगुच्छ देऊन करत आहेत. मध्ये नका, मध्ये नका. शिवाजी महाराज की भवानी. त्याचबरोबर महाराष्ट्र उद्योग मंत्री
उदय सामंत यांच्या प्रकरणासाठी माजी मंत्री रवींद्र वायकर साहेबांच्या प्रचारासाठी या व्यासपीठावर उपस्थित असलेले स्वतः वायकर साहेब आता त्यांच्या या ठिकाणी आगमन झालंय ते माझे विधिमंडळातील सहकारी आमदार अमित साटम साहेब उपस्थित असलेले गुरुजीभाई उपस्थित असलेले अभिजितजी सावंत उपस्थित असलेले सुभाषजी सुदीपजी आणि मान्यवर आणि मोठ्या संख्येनं उपस्थित बंधू आणि भगिनी हे देशाचे पंतप्रधान कोण असावे ही ठरवणारी निवडणूक आहे। आम्ही मगाशी येताना आपण सगळ्यांनी नारा दिला की 400 पार खासदार हे लोकसभेचे निवडून येणार आहेत। मला आपल्या सगळ्यांना विनंती करायची आहे की 400 पार मध्ये रवींद्रजी वायकर देखील फार मोठ्या मताधिक्यानं असले पाहिजेत यासाठी आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद त्यांना मिळणं आवश्यक आहे। महाराष्ट्रातल्या शेवटच्या टप्प्याची निवडणूक सुरू झालेली आहे। योगायोगाने एकनाथ शिंदे साहेबांच्या देवेंद्रजींच्या अजितदादांच्या नेतृत्वाखाली अख्ख्या महाराष्ट्रामध्ये प्रचाराची यंत्रणा हाताळण्याची संधी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळाली आणि म्हणून झालेल्या 4 टप्प्यांच्या निवडणुकीचं चित्र मी आपल्याला सांगतो की ज्या ज्या ठिकाणी महायुतीचे उमेदवार उभे आहेत त्या ठिकाणी महायुतीचे सगळेच्या सगळे उमेदवार हे लोकसभेमध्ये जाणार आहेत। एवढी चांगली ताकद आपल्या शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, मनसे आणि सगळ्याच मित्र पक्षांनी त्यांच्या मागे उभी केलेली आहे। आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचा नारा 45 पारचा आहे आणि 45 पार मध्ये ही जागा देखील एकनाथ शिंदे साहेबांनी पकडलेली आहे। इथे 6 जे मतदारसंघ येतात या 6 मतदारसंघामध्ये अमित जी आपण आमदार आहात, माझ्या मैत्रीण ठाकूर मॅडम देखील आमदार विकासात्मक केलेला आहे हे देखील तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे। कालची एक दुर्घटना तुम्हाला सांगतो मुंबईतली। काल घाटकोपरच्या परिसरामध्ये एक होल्डिंग पडलं आणि त्याच्यामध्ये 14 नाहक निष्पाप लोकांचे प्राण गेले। परंतु हे वाईट झाल्यानंतर सरकारला दोषी ठरण्यासाठी एक सकाळी पत्रकार परिषद झाली। पण याच्यातली वस्तुस्थिती वायकर साहेबांना देखील माहिती असेल, साटम साहेब तुम्हाला देखील माहिती आहे की जो भिंटे नावाचा होल्डिंगचा ओनर होता त्यानं अपक्ष देखील निवडणूक लढवलेली होती आणि अपक्ष निवडणूक लढवत असताना त्याने त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की मी या मुंबईमध्ये अनेक ठिकाणी होल्डिंग अनधिकृत लावली म्हणून माझ्यावर 21 गुन्हे दाखल झालेले आहेत। परंतु त्यांचा फोटो कोणाबरोबर आहे हे देखील तुम्हाला माहिती आहे आणि ही होल्डिंग ज्या पद्धतीने मुंबईमध्ये लावलेली होती त्या मुंबईची असलेली होल्डिंगची साईज आणि त्यांनी निर्माण केलेली होल्डिंग जर बघितली तर कालचं होल्डिंग नियमाच्या बाहेर जाऊन तिप्पट मोठं बनवण्याचं काम त्या भिंडेने केलेलं होतं आणि भिंडेने अनेकांना सांगितलं मागच्या 2.5 वर्षामध्ये माझे मुख्यमंत्री आहेत, 25 वर्ष महानगरपालिकेमध्ये आमचा महापौर आहे, त्याच्यामुळे मी 140 फुटाचं काय 400 फुटाचं होल्डिंग अनधिकृत लावलं तरी कोणाचा बाप मला बाजूला करू शकतो आणि त्या भिंडेनं एकच नाही अशी अनधिकृत 200 होल्डिंग या मुंबईमध्ये तयार केली। त्याचं बाप कोणाचं आहे हे मला जाहीरपणाने इथं सांगितलं पाहिजे। आज एकनाथ शिंदे साहेब असतील, देवेंद्रजी असतील, अजितदादा असतील या मुंबईला आंतरराष्ट्रीय शहर बनवण्याचा प्रयत्न करतायत, परंतु अशा भिंडे सारख्या कॉन्ट्रॅक्टरना पुढे करून स्वतःची घरं भरण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते उभाटाच्या लोकांनी केलंय हे देखील अमितजी आज पुराव्यादिवशी आपण सिद्ध केलेलं आहे। आणि म्हणून जे लोकांचे जीव घेत आहेत, मुंबईकरांचे जीव घेत आहेत, अशा लोकांबरोबर आपण राहायचं की ज्या रवींद्र वायकरांनी जोगेश्वरीचा कायापालट केला, ज्या ठिकाणी मगाशी आपण सांगितलं की महिला देखील जायला घाबरत होती त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीचा विकास झाला, अशा रवींद्र वायकरांच्या मागे राहायचं ही ठरवणारी आजची ही निवडणूक आहे। 20 तारखेची निवडणूक आहे आणि वायकरांचा सहकारी म्हणून, वायकर साहेबांचा सहकारी म्हणून मला खात्री आहे की आपण चांगल्याच्याच मागे उभं राहाल। ज्यांनी विकास कामं केलेली आहे, जे नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान करणार आहेत, जे एकनाथ शिंदे साहेबांची, देवेंद्रजींची ताकद वाढवणार आहेत
अशा वायकर साहेबांना आपण सगळे मिळून आशीर्वाद द्याल ही खात्री बाळगतो. पुन्हा एकदा या कॉर्नर सभेला आपण फार मोठ्या संख्येनं उपस्थित राहिला त्याबद्दल पक्षाच्या वतीनं आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि महावितरीच्या वतीनं आपल्याला विनंती करतो की धनुष्यबाणासमोरचं बटन दाबून रवींद्र वायकर साहेबांना फार मोठं मताधिक्य आपण या परिसरात मिळवून द्यावं आणि ते तुम्ही द्याल याची खात्री बाळगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर आपले अंधेरीचे जय श्रीराम. खर तर मंत्री महोदयांनंतर बोलणं हे प्रोटोकॉलला धरून नाही आणि त्यामुळे मी काय लांबलचक भाषण करीत नाही. फक्त तुम्हाला या ठिकाणी इकडे शुभेच्छा देतो आणि आपले उमेदवार रवींद्र वायकर जी आहेत ज्यांची निशाणी आहे ही धनुष्यबाणाची निशाणी दाबून आपण नरेंद्र मोदीजींना पुन्हा एकदा विकसित भारत निर्माण करण्याकरता आपल्या येणाऱ्या पिढ्यांचं भविष्य निर्माण करण्याकरता आपण भरघोस मतदान करा एवढीच तुम्हाला मी विनंती करतो. आणि तुम्हाला एक छोटीशी अजून एक गोष्ट सांगतो की प्रत्येक उमेदवाराला आपला विषय हा ठेवण्याचा पूर्ण अधिकार आहे. प्रत्येक उमेदवाराला आपला जो संकल्प आहे तो ठेवण्याचा पूर्ण अधिकार आहे. प्रत्येक उमेदवाराला आपला प्रचार करण्याचा पूर्ण अधिकार आहे. परंतु 4 दिवसापूर्वी जे घडलं ते या महाराष्ट्रात कधी असं घडलं नव्हतं. या मुंबईत तर कधीच घडलं नव्हतं. हे मुंबई शहर असं शहर आहे ज्या शहरावरती 1993 साली बॉम्बस्फोटाचा हल्ला झाला. 2006 मध्ये रेल्वेमध्ये बॉम्बब्लास्ट झाले. त्याच्यानंतर बीएसटी मध्ये बॉम्बब्लास्ट झाले. 2008 मध्ये कसाबली या मुंबई शहरावरती हल्ला केला आणि 1993च्या बॉम्बस्फोटचा आरोपी इक्बाल मूसा उर्फ बाबा चौहान हा महाविकास आघाडीचे उमेदवार खिचडी चोर अमोल कीर्तीकर यांच्या प्रचारामध्ये त्यांच्या प्रचारार्थ त्यांच्या समर्थनार्थ अंधेरी पश्चिम एसवी रोड येथे रॅलीमध्ये दिसून आलेले होते. कुठल्या स्तरावरती या निवडणुकीचा प्रचार हा पडलेला आहे हे आपल्याला दिसून येतं. तसंच आपण बघितलं की दक्षिण मध्य मुंबईचे महाविकास आघाडीच्या उमेदवारांचं स्वागत कुठल्या रंगाच्या झेंड्याने झालं होतं हे सुद्धा आपण काल सोशल मीडियावरती सर्वांनी बघितलेलं आहे. त्यामुळे जसं सावंत साहेब म्हणाले की ही लढाई ही नरेंद्र मोदीजींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याची लढाई आहे. ही लढाई ही राष्ट्रवादी शक्ती आणि तुकडे तुकडे गँगची लढाई आहे. परंतु इक्बाल मूसा उर्फ बाबा चौहान याला प्रचारामध्ये ओढून त्यांनी हे दाखवून दिलेलं आहे की ही लढाई आणि भारत आणि पाकिस्तानची लढाई आहे. पाकिस्तानची भाषा ते बोलतायत, पाकिस्तानचा प्रचार ते करतायत आणि त्यामुळे विकसित भारत निर्माण करण्याकरता या देशाला या जगातली सर्वात मोठी अर्थव्यवस्था निर्माण करण्याकरता आपल्या येणाऱ्या पिढ्यांचं भविष्य निर्माण करण्याकरता तिसऱ्यांदा आपल्याला नरेंद्र मोदीजींना या देशाचं पंतप्रधान म्हणून निवडून द्यायचं आहे. आणि आपले वायकर साहेब संसदेमध्ये जाऊन नरेंद्र मोदीजींच्या नावाचा हात वर करणार आहेत आणि त्यामुळे आपण धनुष्यबाणाचं बटन दाबून वायकरजींना भरघोस मतांनी निवडून देऊन विकसित भारताच्या निर्मितीसाठी तिसऱ्यांदा नरेंद्र मोदीजींना पंतप्रधान करण्याकरता आपले आशीर्वाद द्यावे अशा प्रकारची विनंती तुम्हाला सर्वांना करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंना वंदन करून आजच्या कॉर्नर मीटिंग साठी श्री उदय सामंतजी, मंत्री महोदय, माझे स्नेही, श्री अमित साटमजी, माझे सहकारी आमदार, श्री अभिजित सावंत, सुभाष सावंत, संदीपजी दळवी, उदय सावंत, व्यासपीठावर बसलेले सर्वच बंधू भगिनी मातांनो, खरं म्हणजे छोटी मीटिंग लावायची ही आयडिया माझ्या काल डोक्यामध्ये आली.
आणि कालच्या काल आम्ही अशा आता बैठका लावायला सुरुवात केली. नोटेज कारण खर्चामध्ये सर्व येते, त्यामुळे छोट्या छोट्या ठिकाणी जाऊन अशा पद्धतीने आपले मत मांडणं याला आपण प्राधान्य देऊया. आणि काल सांगितल्यानंतर आज आपण काही कॉर्नर मीटिंग लावली, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो. साईवाडीमध्ये मी पहिल्याने आलो आणि तो एक यावा या लोकसभेच्या माध्यमातून आणि ते मी आलो. ज्या वेळेला अनेक पत्रकार मला आता विचारतात की तुम्हाला फक्त कमी टाइम मिळाला, वेळ मिळाला, म्हटलं मला वेळेची गरजच नाही. मी नौका नाही आहे. या मुंबई शहरामध्ये ज्या जोगेश्वरीला 4 दंगली झाल्या, 74ची दंगल, 84ची दंगल, 89ची दंगल, 91 ची दंगल, शिवसेनेचे उमेदवार हे थोड्या थोड्या मताने पडायचं आणि मग शिवसेना प्रमुखांनी किंवा तिथल्या लोकांनी, आमच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं यांना द्या, रवीला द्या. आणि त्या पद्धतीने मला तिकीट मिळाल्यानंतर 92 साली मी त्या ठिकाणी नगरसेवक म्हणून उभा राहिलो आणि मुंबईमध्ये हायएस्ट मतांनी 10,128 मतांनी पहिल्याने निवडून आलो. दंगलग्रस्त जोगेश्वरी, भयग्रस्त जोगेश्वरी, ज्या जोगेश्वरीमध्ये ट्रेन आल्यानंतर खिडक्या लावल्या जायचे, ट्रेनच्या दरवाजे बंद असायचे, तडीफार लोक अंधेरीनंतर जोगेश्वरी वगैरे त्या साईडला राहायचे. आणि अशा जोगीरला भयमुक्त करणं एक चॅलेंजिंग होतं. पेट्रोल पंप पडायचे, कर्फ्यू लागायच्या, 3-3 महिने कर्फ्यू, राधाबाई सारखी घटना. आणि या घटना घडत असताना ही जोगेश्वरी शांत ठेवणं हे क्रमप्राप्त होतं. आणि त्या अनुषंगाने त्या जोगेश्वरीमध्ये मी कामाच्या रूपाने, दगडाला दगड मारून चालत नाही, मारामाऱ्या तर सर्वांनाच करता येतात, परंतु तुम्हाला कामाच्या रूपाने लोकांच्या समोर जायला पाहिजे. चांगल्या गोष्टी असेल त्या धरून तुम्हाला चालायला लागतात. आणि त्या पद्धतीने मी जोगेश्वरीचा विकास करून गेलो. प्राथमिक त्या जोगेश्वरीमध्ये शौचालय नव्हते, पाणी नव्हतं, इलेक्ट्रिसिटी नव्हते, रस्त्याच्या फुटपाथवरती लोक, म्हणजे रस्ता म्हणजे गल्ल्या असायचे, अशा त्याच्यामध्ये लोक शौचालयाला बसायचे. आणि अशा वेळेला त्या ठिकाणी काम करणं एक चॅलेंजिंग होतं. आणि म्हणून बेसिक अम्युनिटी लोकांना देणं, 1888च्या कायद्याच्या अनुषंगाने मुंबई महानगरपालिकेच्या त्या ऍक्टिव्हिटी त्या लोकांना देणं, शौचालय, पाणी, रस्ते, दिवाबत्ती हे सर्व देत केलं. मध्यमवर्गीयांना काय पाहिजे ते बघितलं, तर त्यांना जॉगिंग ट्रॅक पाहिजे, व्यायामशाळा पाहिजे, वाचनालय पाहिजे हे देत गेलो. आणि श्रीमंतांसाठी काय पाहिजे की ज्या वेळेला आम्ही त्यांचे दरवाजे ठोकतो ते बोलतो आम्ही टॅक्स पेअर असतो, आमच्यासाठी काय करतात. आणि त्यावेळेला मी त्या पहिल्या टॅक्समध्ये 97 साली मातोश्री क्लबची निर्मिती केली. म्हणजे व्हिजन असणं तुम्हाला हे गरजेचं आहे. आणि अशा पद्धतीने 92 पासून 10,128, सेकंड टाइमला 13,000, तिसऱ्या वेळेला 15,000 आणि चौथ्या वेळेला 18,000 या क्रमाने मी नगरसेवक म्हणून त्या ठिकाणी मतं घेऊन चाललो होतो. लोकजोगेश्वरी सुधारत होती, चांगली होत होती, तिथे कोणी विकासक येत नव्हतं. आणि विकासक आला तर मुंबई नंबर 93 अंधेरी लिहायचं, मुंबई नंबर 60 हा जोगेश्वरी कधी लिहायचंच नाही. अशा पद्धतीने जोगेश्वरीला काम करत असताना मुंबई महानगरपालिकेमध्ये ही शिवसेना प्रमुखांच्या माध्यमातून मला स्टँडिंग कमिटी 1,20,00,000 वरती लोकसंख्या गेलेली आहे आणि यांना पाण्याचा प्रॉब्लेम हा पुढे होणार आहे. आम्ही त्यावेळेला 2,900 दशलक्ष लिटर पाणी मुंबई शहराला द्यायचो. त्या 2,900 दशलक्ष लिटर मध्ये आम्ही प्रत्येकी पाणी, प्रत्येक हेड म्हणजे प्रत्येक माणसी हे 90 लिटर पाणी आम्ही द्यायचो. पाण्याची गरज आता 4,000 दशलक्ष लिटरची होती. मी विचार केला की आपल्याला पाणी आणायचं, अतिरिक्त पाणी आणायचं, कसं आणायचं. मी आमच्या एचीना बोलवलं, चरणकर म्हणून त्यावेळेला एची होते, एएमसी दिगीकर होते, कमिशनर आमचे जयराज पाठक होते. त्या सर्वांची बैठक घेतली की मला पाणी पाहिजे, पाणी मुंबईला जास्त लागणार आहे. आणि त्यांनी सांगितलं की भातसाला आपण घेऊ शकतो. मग आम्ही भातसाला गेलो. भातसा धरणावरती गेल्यानंतर त्या ठिकाणी आपण किती पाणी घेऊ शकतो ते म्हटलं आपण 450 ml पाणी आणखी खेचू शकतो. म्हटलं काय करायला पाहिजे तर पंप लावायला पाहिजे.
मग पंप मी तिथूनच पंप किर्लोस्कर देऊ शकले म्हटल्यानंतर किर्लोस्कर MD त्यांना फोन केला आणि त्यांच्याकडनं सांगितलं मला 6 पंप पाहिजे आणि 6 पंप तुम्ही किती वेळा देऊ शकता. त्याने सांगितलं 6 महिन्याच्या वर लागेल. नाही म्हटलं आम्हाला लवकरात लवकर तुम्ही पंप दिले तर आम्ही मुंबईला पाणी घेऊन जाऊ शकतो. ते म्हटलं ते 6 महिने लागतीलच. म्हटलं ठीक आहे लवकरात लवकर करा. आमची लोक म्हटली की आम्हाला बिल्डिंग बांधायला लागेल. स्क्वॉडा सिस्टीम होती त्यावेळेला त्या बिल्डिंगच्या आतमध्ये आपल्याला बांधकाम करावं लागेल. म्हटलं नथिंग डुईंग. तुम्ही तर बाकी सांगू नका मला. आपण बेस तयार करूया आणि त्या बेसवरती ते पंप टाकूया आणि तिथून आपण पाणी घेऊया. आणि त्या पद्धतीने 6 महिन्यामध्ये आम्ही तो बेस तयार केला, फाउंडेशन तयार केलं, त्याच्यावरती 6 पंप लावले आणि 450 MLD पाणी मुंबई शहराला त्यावेळेला रवींद्र वायकरच्या माध्यमातून अतिरिक्त पाणी घेऊन आलो. एवढंच नव्हे तर अप्पर वैतरणा आणि लोअर वैतरणा मोडक सागर म्हणतात. मोडक सागर याच्यासाठी म्हणतात की त्यावेळेचे असलेले पहिले इंजिनियर मोडक यांनी त्याचं डिझाईन केलं होतं म्हणून लोअर वैतरणाला मोडक सागर म्हणतात. मग त्या ठिकाणी आम्ही चर्चा केली होती की त्यामध्ये जर आपण धरण बांधलं अप्पर वैतरणा आणि लोअर वैतरणाच्या मध्ये एक धरण बांधलं त्या धरणाच्या माध्यमातून आपण आणखी पाणी खेचू शकतो. खर्च काढला तो 3000 कोटी होता. 3000 कोटी मी ज्यावेळेला स्टँडिंग कमिटीला बसलो त्यावेळेला डेफिसिट मध्ये होती, तुटीमध्ये होती. मग आता पैसा कसा उभा करायचा. आम्ही केंद्राची मदत मागितली. जयराम रमेश त्यावेळेचे मंत्री होते. मी स्वतः दिल्लीला गेलो, माझ्या बरोबर दिगीकर आणि चरणकर या लोकांना घेऊन गेलो आणि त्या ठिकाणी त्यांच्याकडे पैशाची मागणी केली. ते म्हटले तुम्हाला 3000 कोटी आम्ही देतो, पण 6 महिने झाले तरी दिले नाही. आणि अशा वेळेला तुमच्या टॅक्स मधून आम्ही ज्या रिसिप्ट केलेल्या असतात म्हणजे तुमचा अप्रायचा पैसा, बी बजेट म्हणजे तुम्हाला असाइनमेंट लागलेला असतो तो पैसा, अशा माध्यमातून आपण तो बँकेत ठेवलेला असतो रिसिप्टच्या माध्यमातून. त्याच्यातनं पैसा आम्ही उभा केला आणि अप्पर वैतरणा आणि लोअर वैतरणाच्या मध्ये मिडल वैतरणा नावाचं धरण बांधलं. त्याच्यातनं 450 MLD पाणी आणलं आणि 900 MLD पाणी आता अतिरिक्त रवींद्र वायकरमुळे त्या मुंबई शहराला मिळत आहे. आणि याच्यातूनच जे 90 लिटर आम्ही पाणी देत होतो तर आम्ही 135 लिटर पाणी तुम्हाला देतोय. एवढंच नव्हे तर त्या धरणाला मी नाव दिलं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा प्रकल्प. मी त्याला नाव देखील दिलं. माणसाचं विजन असलं पाहिजे. कोणाला तरी आम्ही आणायचं उभं करायचं हे चालत नाही. त्यावेळेला अतिरिक्त तांदूळ आम्हाला केंद्राच्या माध्यमातून मिळत होता. तो अतिरिक्त तांदूळ आम्ही मुंबई महानगरपालिकेमध्ये जवळजवळ 7 लाख मुलं इस्लाम मधली मुलं त्या मुंबई महानगरपालिकेच्या शाळेमध्ये येत होती. त्यांना तांदूळ द्यायची योजना केंद्र सरकारच्या माध्यमातून मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून ठरवली. मी म्हटलं फक्त तांदूळ गेल्यानंतर त्याच्या घरची लोक देखील ते खाणार, जे बनवलं ते खाणार त्यातलं तांदूळ. मग आपण याला खिचडीमध्ये त्याचं रूपांतर करूया. आणि त्यावेळेला आम्ही प्रत्येक विद्यार्थ्याच्या मागे 2.5 रुपये अशा पद्धतीने बचत गटांच्या माध्यमातून खिचडी देण्याचं काम केलं. हे देखील रवींद्र वायकर यांनी केलं होतं चालू मुंबई महानगरपालिकेत. मी त्याच्या अगोदर एज्युकेशन कमिटी होती. एज्युकेशन कमिटीमध्ये संहिता, एज्युकेशन संहिता म्हणजे गाईडलाईन पाहिजे की शिक्षण कशा पद्धतीने यावं, रूम कशा पद्धतीने असावे. त्यावेळेला मुंबई महानगरपालिकेच्या 10वीच्या ज्या शाळा होत्या त्यांचा रिझल्ट 33 ते 30% लागत होता. आणि अशा वेळेला आपल्याला त्या मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून काम करायचं होतं. क्लब मधून येणारी मुलं ही प्रामुख्याने झोपडपट्टीतनं येत होती आणि त्यांना दप्तर नव्हतं, पुस्तकं नव्हतं, हे काहीच नव्हतं. मग अशा वेळेला मी स्टँडिंग कमिटीवरती गेल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना 27 वस्तू देण्याचं काम केलं. म्हणजे बुटापासून, शॉक्स पासून, दप्तरापासून, पेन्सिल पासून, पाण्याच्या बाटलीपासून, कंपास पर्यंत 27 वस्तू 200 कोटी रुपयाचे बजेट ठेवून त्या विद्यार्थ्यांना देण्याचं काम रवींद्र वायकरांनी मुंबई शहरामध्ये केलं. आरोग्याच्या दृष्टीने देखील आपल्या इथे मेडिकल कॉलेज आहे ते इंग्रजांनी बांधलेले KM नायर सायन या ठिकाणी आहे. मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून मेडिकल कॉलेज पाहिजे यासाठी WHO चे नियम होते. म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन की त्याच्यामध्ये 20 एकर जागा असेल तर आपण मेडिकल कॉलेज करतो. आम्ही कुपरची बिल्डिंग त्यावेळेला रिलॅबेट कंडिशन होती, त्याला 340 कोटी की 390 कोटी मी पास केले आणि कुपरची बिल्डिंग बनवली. आणि कुपरमध्ये मेडिकल कॉलेज व्हावे म्हणून आम्ही कुपर ट्रॉमा, जो ट्रॉमा मी शिवसेना प्रमुखांच्या नावाने की तिथे हॉस्पिटल व्हावं या बाबतीमध्ये त्या ट्रॉमाला देखील मी बांधकाम केलं आणि त्या ठिकाणी या हॉस्पिटलला देखील नाव दिलं हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर सेंटर. कुपरमध्ये ज्या वेळेला मेडिकल कॉलेज झालं त्याची सुरुवात देखील मी केली. जोगेश्वरी ईस्टला जायचं असेल, जोगेश्वरी वेस्टला जायचं असेल तर तुम्हाला अंधेरीवरनं आंबोलीच्या ते उषा टॉकीज होती तिथे
त्या ठिकाणनं जायचं किंवा फाटकातनं आंबोली फाटकातनं जायचं किंवा गोरेगाव मधून फिरून जायचं होतं. आणि मग निश्चय केला नाही जोगेश्वरीचा ईस्ट वेस्ट ब्रिज झाला पाहिजे, गोरेगावचा ईस्ट वेस्ट ब्रिज झाला पाहिजे आणि मुंबई महानगरपालिकेच्या स्टँडिंग कमिटीच्या माध्यमातून 200 कोटीची प्रोव्हिजन करून जोगेश्वरीचा ब्रिज 80 कोटी आणि तिकडचा गोरेगावचा ब्रिज 120 कोटी करून त्या ब्रिजची निर्मिती देखील रवींद्र वायकरने केली. आणि त्या ब्रिजला देखील नाव दिलं हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख उद्यान जोगेश्वरी ईस्ट ब्रिज हे नाव दिलं. शाळा असो कॉलेजेस असो अशा पद्धतीने मी मुंबई महानगरपालिकेमध्ये काम करत गेलो. बेस्ट नगरसेवक, जनशक्ती पुरस्कार, म्हात्रे आचार्य आत्रे पुरस्कार अशा पद्धतीचे अनेक पुरस्कार मला त्यावेळी मिळाले. त्यानंतर आमदारकीचं इलेक्शन आलं. मुंबई महानगरपालिकेला HTP ची सुरुवात देखील मी माझ्या वेळेला केली. हा जो आपण सेतू पूल आता बांधतोय त्याची सुरुवात पण आम्ही फंजेबल एक्सरसाइजच्या माध्यमातून बिल्डर करून पैसा जमून 7,000 कोटी रुपये ते देखील त्यावेळेचे आम्ही त्या साठवून ठेवले होते. आणि ज्या वेळेला मी स्टँडिंग कमिटी सोडली, जी JPCC मध्ये स्टँडिंग कमिटी होती, मुंबई महानगरपालिका होती, मी ज्या वेळेला 4 टर्म इतिहासामध्ये 4 टर्म रवींद्र वायकरला पहिल्याने मिळाले स्टँडिंग कमिटी चेअरमन म्हणून. आणि मी जाताना 4 वर्षानंतर 20,000 कोटीने मुंबई कॉर्पोरेशन प्लस मध्ये करून 20,000 कोटी. ही अशी कामं करणं हे प्रामुख्याने महत्वाचं असतं. आणि त्याच्यानंतर मी आमदार झालो. पहिल्याने आमदार झालो त्यावेळेला 15,000ने निवडून आलो. मला वाटते हे आमचे कामगार लीडर त्यावेळेला माझ्यासमोर उभे राहिले. 15,000ने त्यांना पराभूत केला. दुसऱ्या वेळेला आम्ही 30,000 जो कोणी होता त्यांना पराभूत केलं. आणि तिसऱ्या वेळेला 90,000 मतांनी मी विजयी होऊन 69,000 डिफरन्स त्यांच्या माझ्या आणि त्या काँग्रेसच्या उमेदवारावर 69,000चा. आणि अशा पद्धतीने निवडून आल्यानंतर मुंबई महानगरपालिका विधानसभेमध्ये अनेक अमेंडमेंट केल्या. महाराष्ट्र लेजिस्लेटिव्ह असेंब्ली म्हणजे ज्या ठिकाणी कायदे बनवतात ते कायदे लोकांच्या फायद्याचे असले पाहिजे, त्या अनुषंगाने मी त्या ठिकाणी काम केलं. असं 3 टर्म मी केलं. आणि 3 टर्मचा आमदार, 4 टर्मचा नगरसेवक, 35 वर्षाचा अनुभव आहे, क्वालिफाईड आहे, शिकलेलो आहे. आणि समोर मी गेल्यानंतर त्या ठिकाणी मी काय करणार आहे माझं विजन आहे. त्या ठिकाणी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे म्हणून विधानसभेमध्ये आम्ही त्या ठिकाणी बोलतो, परंतु केंद्राच्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी जे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे तिथे कोणी बोलत नाही. आणि म्हणून माझ्या मराठीची परवड होते. 7 राज्यांच्या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. पहिल्याने तिथे गेल्यानंतर मराठीला महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे हे पहिलं मी सांगतो. दोन्ही भागे आमच्याकडे CRZ नियम आहे, नियम मध्ये बदल केला पाहिजे. तुमच्या इथे एअरपोर्ट आहे, एअरपोर्ट देखील त्यांना चांगलं घरकुल मिळत असेल. आपल्याकडे फनेल आहे, 4 किलोमीटरचा फनेल आहे आणि फनेल मध्ये हाईट मिळत नाही. मग त्याच्यावरती देखील आपल्याला म्हणजे इथून सांताक्रूज एअरपोर्ट पासून तर जोगेश्वरीच्या दुसऱ्या टोकापर्यंत आमच्या त्या फनेल मधून आणि त्या बाजूला देखील लोकांना हाईट रिस्ट्रिक्शन येते. आणि त्यामुळे पार्ले, सांताक्रूज, अंधेरी यांच्या इथं हाईट रिस्ट्रिक्शन होते. हाईट रिस्ट्रिक्शन असेल तर तुम्हाला एअरपोर्ट अथॉरिटीची परमिशन घ्यायला लागते. इथून घेतली नाही मिळाली तर तुम्हाला आणखीन हाईट पाहिजे तर तुम्हाला केंद्राच्या सिव्हिल एव्हिएशन कडे जायला लागतं. आणि आणखीन जर हाईट घ्यायची पाहिजे असेल तर तुम्हाला कॅनडाला जायला लागतं. प्रत्येक ठिकाणी समुद्र सपाटीपासून आपल्या इथे बेंचमार्क असतात. त्या बेंचमार्कच्या माध्यमातून आपल्याला हाईट दिली जातं. तुम्हाला मिळणारी हाईट बेंचमार्क मधली हाईट ही मायनस केल्यानंतर जी हाईट येते त्या हाईटचा आपल्याला इथे उपयोग होतो. परंतु जी ओपन हाईट मिळते ती या फनेलमुळे मिळत नाही. कुंभांचा प्रश्न आहे, कुंभांच्या बाजूला असणाऱ्या घरकुलांचा प्रश्न आहे, झोपडपट्ट्यांचा प्रश्न आहे. आपल्या इकडे मोन्युमेंट असेल ते मोन्युमेंट दिसलं पाहिजे म्हणून हायटेड बिल्डिंग बांधता येत नाही. परंतु या इथं आपल्या इथे ज्या गुंफा आहेत त्या अंडरग्राऊंड आहे. आता अंडरग्राऊंड गुंफा असताना तर मोन्युमेंट घातलंच जाणार नाहीये. त्यामुळे त्याला देखील वेगळे कायदे होणं हे अत्यंत गरजेचं आहे. आपल्या इकडे झोपडपट्टी पुनर्विकास योजना का होत नाही चांगली, तर नियम एक आणि जागा मात्र वेगवेगळ्या आहेत. त्याच्यावरती असलेले RGPGचं जे डीपीतलं रिझर्वेशन हे वेगळं असतं. आणि त्याच्यामुळे प्रत्येकाला समजा आपल्या इथे केंद्र शासनाची जागा असेल, खार जमीची जागा असेल, एअरपोर्टची जागा असेल, फॉरेस्टची जागा असेल तर त्याला नियमावली नाही. मग ही नियमावली केंद्र शासनाच्या माध्यमातून आपण केली तरच त्याचं डेव्हलपमेंट होऊ शकतं. मग समुद्र किनाऱ्यावरती असलेल्या कोळीवाड्यांचं जर
डीपीच्या माध्यमातून किंवा केंद्र शासनाच्या माध्यमातून जर नियमावली आम्ही बनवली नाही तर आपल्या समुद्र किनाऱ्यावरती असलेल्या झोपडपट्टीचं डेव्हलप होऊ शकणार नाही. कुंभांच्या आजूबाजूला असलेल्या झोपडपट्टीचं डेव्हलपमेंट होऊ शकणार नाही. फॉरेस्ट मध्ये असलेल्या जमिनीचं इथे डेव्हलपमेंट होऊ शकणार नाही. त्यामुळे ही डेव्हलपमेंट त्यासाठी केंद्र शासनाच्या त्या दरबारामध्ये लोकसभेच्या त्या प्रांगणामध्ये तुम्हाला बोलायला पाहिजे आणि बोलण्यासाठी तुम्हाला तिथे सुशिक्षित शिकलेला अनुभवी उमेदवार तिथे तुमचा पाठवणं गरजेचं आहे. नाहीतर अनुभव नसेल तिथे जाऊन तुम्ही करणार काय, लाचच्या बापावर बसणार आहे. त्या ठिकाणी सर्वोच्च त्या सभागृहामध्ये देशातले सर्व खासदार निवडून येणार जे हुशार असणार, त्यांना व्हिजन असणार आणि आम्ही आमचा उमेदवार पाठवताना कोणत्या पद्धतीने पाठवणार आहात याचं डिफरन्स तुम्ही करायचंय. एक अनुभव असलेला 35 वर्षाचा उमेदवार तुमच्या समोर उभा आहे शिवसेनेला धनुष्य बाण घेऊन, दुसरा उमेदवार दुसरीकडे उभा आहे, त्याचं शिक्षण किती, त्याचा अनुभव किती आणि जाऊन काय करणार आहे. मग असा लोकप्रतिनिधी तुम्ही पाठवणार आहात का की ज्याला काही कळतच नाही, जो बोलू शकणार नाही, काही ज्याला नगरपालिकेचा अनुभव नाही, त्याला विधानसभेचा अनुभव नाही, डायरेक्ट आम्ही ग्रॅज्युएशनला बसणार आहोत. जमत नाही, लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये कॉर्पोरेशन मध्ये अनेक लोक बोलू शकत नाही. मोहनी बाबाचं रूप असतं ते. मग तुम्ही जर बोलणार नसाल, तुमचे प्रपोजल ज्यावेळेला विधानसभे लोकसभेमध्ये तुमचे भाषण चालू असताना तुमचा विषय ठेवताना तुम्हाला ते म्हटलं पाहिजे की माझा तो ज्या विषयावरती खासदार बोलतोय आणि माझा विषय देखील तसाच आहे, मला देखील याच्यामध्ये बोललं पाहिजे. तेवढी डेअरिंग तुम्हाला असली पाहिजे, तेवढं व्हिजन तुम्हाला असलं पाहिजे. आणि या व्हिजन साठी रवींद्र वायकर हेच उमेदवार आहेत, एवढं नक्की लक्षात ठेवा. नाहीतर 5 वर्ष अशा पद्धतीने ज्या पद्धतीने पहिले खासदार होते काही केलं नाही. मी सर्वच खासदारांच्या बाबतीमध्ये बोलतोय की तुम्ही ज्या वेळेला लोकसभेमध्ये आता या मुंबईच्या प्रश्नाच्या माध्यमातून असलेल्या ट्रेनच्या बाबतीमध्ये ट्रेनमध्ये एवढी आम्हाला गर्दी असते, एवढी 2-2-3-3 तास प्लॅटफॉर्मवर उभे राहायला लागतं, एवढ्या गचडीमध्ये जायला लागतं, माझा नवरा तिकडे कामावर गेलाय तो परत येईल की नाही ही भीती असते. हे प्रश्न केंद्राचे आहेत, केंद्राच्या बाबतीमध्ये जाऊन तुम्ही बोललात का? हे सर्व बोलायला त्यासाठी अनुभवाची शिदोरी असणे आणि आत्मीयता असणं हे गरजेचं आहे. ती आत्मीयता रवींद्र वायकरकडे आहे, शिवसेनेच्या धनुष्यबाणाकडे आहे, याचे लक्ष ठेवा. आणि मी ज्या वेळेला निवडून जाईल त्यावेळेला मोदीजी त्यांनी केलेली कामं 10 वर्षामध्ये अशा पद्धतीचा पंतप्रधान झाले की त्यांनी हिंदुस्थानला वरच्या लेवलवरती आणलेलं आहे. पहिल्याने ज्या वेळेला युद्ध होत असतील त्यावेळेला आपल्याला भीती वाटायची अमेरिका काय बोलेल, रशिया काय बोलेल. आता नाही, आता जर कोणी आमच्याकडे डोळे वटारले तर आतमध्ये घुसणार पण आणि मारणार पण, अशा पद्धतीचा पंतप्रधान आपल्याकडे आहे. आणि म्हणून तो पंतप्रधान पुनश्च व्हावे, ते पंतप्रधान पुनश्च व्हावे या अनुषंगाने आपल्याला मला मत म्हणजे धनुष्यबाणाला, मोदीजींच्या धनुष्यबाणाला मत हे द्यायला पाहिजे. तुमचं हे मत घेऊन मी त्या दिल्लीला जाईन, त्या सभागृहामध्ये बसेन आणि तुमच्या मताने आपले पंतप्रधान निवडले जातील. समोर आम्हाला आमच्या समोर पंतप्रधान पदाचा उमेदवार आहे, तुमच्याकडे कुठे कोण आहे, काय करणार आहात तुम्ही तिथे जाऊन? जर तुमच्याकडे पंतप्रधान पदाचा उमेदवार नाही, तुम्ही किती निवडून येणार तुम्हाला माहित नाही. आणि सत्तेत असेल तर बदल घडतो, सत्तेत असेल तर लोकांची कामं घडतात, सत्तेत असेल तर तुम्हाला कामं सर्वांच्या पर्यंत पोहोचवता येतात. या अनुषंगाने महायुतीला निवडून देणं, त्यांच्या उमेदवाराला निवडून देणं हे गरजेचं आहे. महाराष्ट्र शासनाच्या बाबतीमध्ये देखील ज्या पद्धतीने कामं चाललेली आहेत, आमच्याकडे ज्या वेळेला 20,000 कोटी रुपये प्लस मध्ये कॉर्पोरेशन आणली त्यावेळेला आतापर्यंत 92,000 कोटीच्या फंडिंग आपल्या रिसिप्टच्या रूपात होते. नुसतं फुलं टाकण्यासाठी पैसा नाही, तर कामं करण्यासाठी पैसा आहे. मुंबईचे रोड असतील, हे रोड चांगले बनावे यासाठी सीसी रोडची कामं करायला पाहिजे. सीसी रोड 20 वर्ष तरी टिकतात आणि डांबरी रोड 1 वर्षामध्ये निघून जातात. आणि म्हणून महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून निर्णय घेतला की 6,000 कोटीचे 450 किलोमीटरचे रस्ते सिमेंटचे 1 वर्षामध्ये बांधण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून दिला. लोकांना आम्ही कामाच्या रूपाने आनंद दिला नाही, कामं जर आम्ही केली नाही, कामाच्या रूपाने आम्ही जर लोकांपुढे गेलो नाही तर नुसतं मोहनी बाबा आणि तिथे बसण्यासाठी जायचं नाही आहे.
या महाराष्ट्राला एक आकार देणं, मुंबईला एक आकार देणं, तुमच्या जीवनाला एक आकार देणं, तुमच्यासाठी आनंद निर्माण करणं, यासाठी धनुष्यबाणाला मतदान करणं हे तुम्हाला करत आहे. तुम्हीच विचार करा, तरुणांनो तुम्ही विचार करा, महिलांनो तुम्ही विचार करा की जर तिथे चांगला उमेदवार गेला तर तुम्हाला आनंद मिळेल, काम मिळेल, मुंबईला एक मार्गदर्शक मिळेल. आणि नाही जर असा जसून लांच्या बेंचमधून नुसतं गप्पा काढणार जसं 10 वर्षात झालं तशा पद्धतीची गट आहे. सांगा मला खासदारांनी 10 वर्षात येऊन काय केलेलं आहे, सांगा मला. मग दुसरे येऊन काय करणार आहे. आणि त्यामुळे सुज्ञ शिकलेला 35 वर्ष कामाचा अनुभव असलेला उमेदवार तुमच्या समोर उभा आहे. हीच प्रार्थना करण्यासाठी आलोय की 20 तारखेला मतदान करून, धनुष्य बाणाला मतदान करून मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी मला निवडून द्यावं, याच्यासाठी प्रार्थना करण्यासाठी इथे आलोय. आणि ती प्रार्थना तुम्ही मान्य कराल अशा प्रकारची इच्छा प्रकट करून इथंच थांबतो. माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. येणारा विस्तार केला लक्षात ठेवा. धनुष्यबाणचं बटन दाबून नवीन फोटो लेने का टाइम नहीं है इधर। Audio Jungle.